हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8 पोएम 2.3 द लिटिल रिव्हर या पोएममधील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. चिटचॅट सेक्शनमध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली ऑर क्लास पिकनिक टू अ रिव्हर साईड पिकनिक स्पॉट. तुम्ही एखाद्या नदीकिनारी असलेल्या सहलीच्या ठिकाणी फॅमिली पिकनिकसाठी किंवा क्लास पिकनिकसाठी गेलेला असाल. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या? आन्सर, ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर we noticed some trees, birds, some domestic animals, reeds, river sands, and children bathing near the bank. Some women were washing clothes. In which season did you go? Was the river flow gushing or gentle? की तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये त्या ठिकाणी गेला होतात आणि त्यावेळेस नदीचा प्रवाह हा उसळता होता की संथ प्रवाह होता? आन्सर, वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन द रेनी सीझन. द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डेज. थर्ड क्वेश्चन, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर? व्हॉट वेअर दे डुईंग. की तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का आणि ते लोक काय करत होते? येस, देअर वेअर सम पिकनिकर्स अँड अदर पीपल. सम वेअर एन्जॉईंग द पिकनिक, सम वेअर स्विमिंग इन द रिव्हर, सम वेअर फिशिंग अँड सम विमेन वेअर वॉशिंग क्लॉथ्स बाय द रिव्हर. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट शुड वी डू to make sure that rivers do not get polluted. की नद्या ह्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? आन्सर, वी शुड नॉट अलाउ पीपल टू वॉश देअर क्लॉथ्स अँड युटेन्सिल्स इन द रिव्हर. वी शुड बॅन defecation and throwing household and industrial wastes in the river. Activity first A, fill up the table of the seasons in India. की खाली एक टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सीझन्स इन इंडिया, भारतामधील ऋतू हे फिलअप करायचे आहेत, भरायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये आहे टाईम ऑफ द इयर, दुसऱ्या कॉलममध्ये आहे सीझन आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे इंग्लिश नेम. तर टाईम ऑफ द इयरमध्ये फर्स्ट आहे मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. ही फेब्रुवारीच्या मध्यावधीपासून तर ते एप्रिलच्या मध्यापर्यंत. सीझन असतो वसंत आणि त्याचं इंग्लिश नेम आहे, वसंत ऋतूला इंग्लिशमध्ये म्हणतात स्प्रिंग. टाईम ऑफ द इयरमध्ये सेकंड आहे मिड एप्रिल टू मिड जून, की एप्रिलच्या मध्यावधीपासून तर ते जूनच्या मध्यपर्यंत. सीझन असतो ग्रीष्म, ज्याचं इंग्लिश नेम आहे समर. थर्ड आहे मिड जून टू मिड ऑगस्ट. सीझन आहे वर्षा, ज्याला मराठीमध्ये वर्षा ऋतू असं म्हणतो आणि त्याचं इंग्लिश नेम आहे रेनी सीझन. टाईम ऑफ द इयरमध्ये फोर्थ मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर. सीझन शरद, इंग्लिश नेम ऑटम. फिफ्थ मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर. सीझन हेमंत, इंग्लिश नेम प्री विंटर. सिक्स्थ मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी. सीझन शिशिर, इंग्लिश नेम विंटर. ॲक्टिव्हिटी फर्स्ट बी,
मॅच द वेदर विथ द सीझन्स. खाली दिलेल्या हवामानाच्या जोड्या आपल्याला त्यांच्या ऋतूसोबत जोडायच्या आहेत. तर ए मध्ये आहे विंटर, मॉन्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर, ऑटम. आणि बी मध्ये आहे हॉट, कूल, प्लीझंट, कोल्ड, विंडी, रेनी. आता आपण यांच्या जोड्या जुळू. फर्स्ट आहे विंटर, कोल्ड, मॉन्सून, रेनी, स्प्रिंग, प्लीझंट, प्री विंटर, विंडी, समर, हॉट, ऑटम, कूल. Activity second A. Poets make the poems musical and different from prose by using many poetic devices. की पोएट जो काय असतो, कवी जो काय असतो, तो अनेक अशा पद्धती वापरून, ज्यामध्ये मग म्युझिकल असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरून, वेगवेगळे पोएटिक डिव्हायसेस, अलंकार वापरून कविता ही प्रोजपेक्षा म्हणजे गद्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची आणि म्युझिकल म्हणजे संगीतमय अशी करीत असतो. तर ही कमाल असते त्या पोएटिक डिव्हायसेसची, त्या भाषेच्या अलंकारांची. वन ऑफ देम इज युजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. की यापैकीच एक आहे तो म्हणजे एकाच प्रकारची ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग करून वापरला गेलेला अलंकार. उदाहरण आहे बघा, ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साईट, नो वन नोज. या ओळींमध्ये आपल्याला एकाच प्रकारचा ध्वनी ऐकायला मिळतो. जसं ब्युटिफुल बर्ड्समध्ये ब ब, सॅड सॉन्गमध्ये स स, स्टेपिंग स्टोनमध्ये स स, सिटी साईटमध्ये स स, नो वन नोजमध्ये न न. दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन. आणि या भाषेच्या अलंकाराला म्हणतात ॲलिट्रेशन, ज्याला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं आपण म्हणतो. अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर्स ऑफ स्पीच. हा एक भाषेचा अलंकार आहे, ज्याला पोएटिक डिव्हाइसेस म्हणजेच काय, तर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार. फिगर्स ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोएम. की फिगर्स ऑफ स्पीच, भाषेचे अलंकार हे कवितेचं सौंदर्य वाढवतात. कवितेच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम फिगर्स ऑफ स्पीच करत असतात. नाऊ राईट 5 पेअर ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. की सारख्या ध्वनीने, एकाच प्रकारच्या ध्वनीनं सुरू होणाऱ्या 5 शब्दांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर पहिली जोडी आहे अंकल्स अम्ब्रेला, ज्यात उच्चार होतो अ अ. सेकंड आहे टॉल ट्री, ट ट. थर्ड हाय हिल्स, ह ह. फोर्थ माय मदर मे मेक डोसा फॉर मी, या ठिकाणी म म असा उच्चार होतो. फिफ्थ लॉयल लेबरर, या ठिकाणी ल ल असा ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. प्लीज नोट हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. की एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची, या ठिकाणी त्या शब्दाचा जो पहिला ध्वनी आहे तो ध्वनी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्या शब्दाचं पहिलं अक्षर किंवा त्या स्पेलिंगचं पहिलं अक्षर महत्त्वाचं नाही, ते महत्त्वाचं नसून ध्वनी म्हणजे साऊंड महत्त्वाचा आहे. जसं आपण पाहिलं की लॉयल लेबरर या शब्दामध्ये स्पेलिंगमध्ये एलपासून चालू होतं, तर ते महत्त्वाचं नसून लॉयल म्हणजे ल
हा उच्चार होतो. लेबररमध्ये सुद्धा ल पासून उच्चार होतो. मग हा ध्वनी महत्त्वाचा आहे, त्याचं स्पेलिंग महत्त्वाचं नाही. बघा उदाहरणादाखल आपण पाहू की सिटी आणि साईट. तर सिटीचं स्पेलिंग सी या अक्षरापासून सुरू होतं आणि साईटचं स्पेलिंग एस पासून सुरू होतं. तरी ते अलिट्रेशन आहे का? कारण त्यांचा ध्वनी आपण विचारात घेतलेला आहे, त्यांचं स्पेलिंग मधलं अक्षर नाही. ॲक्टिव्हिटी सेकंड बी. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. बऱ्याच वेळेस कवी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करतात की ज्याचा अर्थ किंवा ज्यांचा संबंध एखाद्या ध्वनीशी किंवा साऊंडशी होतो. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल, ते शब्द आहेत बँग, स्विश, बीप, रोअर, ट्विट इट्सेट्रा. सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमॅटोपोईक वर्ड्स. अशा शब्दांना ओनोमॅटोपोईक वर्ड्स म्हणतात. इफ दे अकर इन द सेम लाईन ऑफ अ पोएम, जर ते कवितेच्या ओळीमध्ये येत असतील. द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमॅटोपोइया. तर अशा वेळेस त्या ओळीचा फिगर ऑफ स्पीच होतो ओनोमॅटोपोइया. बघा ओनोमॅटोपोइया याला मराठीमध्ये म्हणतात ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. या ओनोमॅटोपोइयामध्ये आपल्याला ध्वनी दर्शवणारे शब्द कवितेच्या ओळीमध्ये दिसतात. जसं आपण पाहिलं की बँग, स्विश, बीप, रॉर, ट्विट, बूम, झूम, वॅक हे काही शब्द आहेत जे ओनोमॅटोपोईक वर्ड्स आहेत. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे प्ले अ गेम. आता तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये एक छोटासा खेळ खेळायचा आहे. सेट अ टाईम लिमिट ऑफ 5 minutes, की 5 मिनिटाची टाईम लिमिट सेट करून ठेवा. यूजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपोइया, मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. की एक शब्द आहे ओनोमॅटोपोइया, या शब्दामधील अक्षरांचा वापर करून 4 अक्षरांचे, 5 अक्षरांचे, 6 अक्षरांचे जास्तीत जास्त शब्द तयार करा आणि त्यांना तुमच्या वहीमध्ये लिहा. द वन हू मेक्स मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाईम लिमिट इज द विनर. की जो दिलेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त शब्द तयार करेल तो विनर म्हणून घोषित करा. बघा काही शब्द आपण तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी देत आहोत. अँड दोज वर्ड्स आर पोशन, ओनियन, पोटॅटो, पोएट, टोमॅटो, पोयम, पेशंट, ऑनटू, ओपिनियन, ओपन, अपॉइंट, नोट. तर असे बरेचसे शब्द तुम्ही या शब्दापासून तयार करू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा उत्तर लिहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.